महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिप्रिय महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती या निमित्त सर्वांना शुभेच्छा. MPSLच्या वतीने मी आश्वासन करतो की पॉवर जाणार नाही. पॉवर मागच्या 2 दिवसामध्ये डिस्टर्ब झाली होती. त्याला एक रिझन होतं. 33 kV आपलं सोयगाव संगमेश्वर आपली UG केबल फॉल्ट झाली होती. त्यामुळे आम्ही रात्रीच्या वेळेस टेम्पररी सप्लाय चालू केला होता, परंतु फॉल्ट रेक्टिफाय झाला नाही. बॅक फिडिंग करून चालू केला होता, पण दिवसाचा लॉट मॅनेज झाला नाही. त्यामुळे एक दिवस त्यांना खूप त्रास झाला पब्लिकला. त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही त्यासाठी अल्टरनेटिव्ह एक अरेंजमेंट करतो आहे. जसे या 15 दिवसात 3 वेळेस फॉल्ट झाला आहे UG केबलचं. त्यासाठी आम्ही ओव्हरहेड प्लॅनचा एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे. 30 मार्चपर्यंत काम संपणार होतं, परंतु काही ROW इश्यू आल्यामुळे ते काम झालेलं नाही. ते लवकरात लवकर कंप्लीट झाले आपल्या एरियाला पॉवर मुबलक प्रमाणात मिळेल आणि अनइंटरप्टेड मिळेल. दुसरं असं की आम्ही आता मेंटेनन्सचे कामं आमचे बऱ्यापैकी चालू केलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी तुम्हाला ते प्रॉब्लेम म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला त्रास झाला तो याच्यानंतर होणार नाही याची ग्वाही देतो. आणि 14 एप्रिल रोजी आम्ही आमच्या एक्स्ट्रा टीम आणि आता काही असेल, कोणाच्या सूचना असेल, मिरवणुकीच्या जागी आम्ही आमची टीम देऊन पूर्ण सर्वे करू. आणि काही हँगिंग वायर असतील आमच्या MPSLच्या वतीने तर ते आम्ही पूर्ण त्याला हायटनिंग करू आणि जेणेकरून मिरवणूक तुमची सुरळीतपणे जाईल. हा पोल वाकलेले असेल तर आम्ही त्यांना सरळ करू शकतो. ठीक ठीक, ते आम्हाला तुम्ही द्या. तुम्ही ठीक ठीक, असं काय असेल तर आम्हाला लगेच पॉईंट आउट करा. आम्ही त्याचं रेक्टिफिकेशन लगेच करून देऊ. साहेब, तिथे अपघात झालेला आहे, एक व्यक्तीचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. नाही, नक्की असं पॉईंट असेल तर ऑलरेडी नक्की.